अरे हे काय एकदम आईस्क्रीम वगैरे स्पेशल आहे का काही? मी केलंय, हो. खाऊन तर बघ. मस्त आलं. ते मी जरा जाऊन येते दिवाळीचं शॉपिंग करायला. यावर्षी दिवाळी थोडी लवकरच सुरू झाली ना? अरे सगळेच सण, गणपती ऑगस्ट मध्ये, दसरा सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये दिवाळी. ते नाही म्हणत आहे मी. यावर्षी तुझी दिवाळी थोडी लवकरच सुरू झाली. स्पेशल आहे ना यावर्षी. ही दिवाळी स्पेशल आहे तर मग पुढची काय असेल? पुढची दिवाळी, त्यानंतर आपल्या आयुष्यात फक्त दिवाळीच असेल. खऱ्या अर्थाने दीप उजळतील या अंधाऱ्या घरात. एकही रात्र काळोखी असणार नाही. मीता, ए, I'm all right. I'm extremely happy. तू आनंदात आहेस म्हणूनच मीही आनंदात आहे. मी सगळे प्लॅन्स केलेत दिवाळीचे. किटीलाही बोलवणार आहे मी इथे. हा? कितीला? अगं पण तू तिला विचारलंयस का, बोललीस का तिच्याशी? त्यात काय विचारायचंय? असं कसं म्हणतेस तू? म्हणजे तिचे काही प्लॅन्स असतील, तिला दिवाळी तिच्या पद्धतीने साजरी करायची असेल. वेगळे प्लॅन्स आणखीन काय असणार आहेत? रोहन बरोबर ना, मग त्यालाही बोलवूया की इथे. तुला असं नाही का वाटत मीता, उत्साहाच्या भरात तू जरा अतिच करतेस? काय झालं? झालं काहीच नाही ग, पण हे बघ, तू तिच्याकरता जे काही ठरवत असशील त्याआधी तिला विचार तर खरं. डोंट टेक फॉर ग्रांटेड. तिला गृहीत धरल्याशिवाय आपली फॅमिली पूर्णच होऊ शकत नाही ना. खरं तर आपल्या अत्यंत जवळच्या माणसालाही कधीच गृहीत धरू नये. आणि किती तर हे काय आहे? तिला गृहीत धरल्याशिवाय कसं होईल? कारण ती काय आता परकी नाहीये, आणि कॉन्ट्रॅक्टवर सही केल्यानंतर तर नाहीच नाही. मीता, तिनं आपल्या कॉन्ट्रॅक्टवर सही केली याचा अर्थ असा नव्हे की तिच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याची आपल्याला मोकळीक मिळाली आहे. तू तर माझ्या सगळ्या उत्साहावर पाणी फिरवलंस. जाऊ दे, मी जाऊन येते. एक मिनिट, मी पण येतो तुझ्या बरोबर. कुठे? कुठे म्हणजे? अगं मलाही दिवाळीचं खूप शॉपिंग करायचं आहे. चल. आईस्क्रीम खा. ओ, आधी तू खा. हॅलो. हॅलो, कोण? अरे समीर बोलतोय रोहन. रोहन रोहन फोन ठेवू नकोस. एक मिनिट, मला महत्वाचं आईबद्दल बोलायचं. बोल. अरे मला आईला जरा घेऊन यायला लागतंय मुंबईला. का? तब्येत बरी नाही आहे का त्यांची? हो, तब्येत बरी आहे. तिला मला सी ऑफ करायला यायचंय रे. ओके. म्हणजे आणू ना तिला? नाही हवं तर मी 2 दिवसांनी तिला आशूच्या दादाकडे शिफ्ट करीन. ए, ते तुझं तू ठरव, पण त्या इथे राहायला माझी काही हरकत नाही आहे. आणि माझं भांडण आईशी नाहीच आहे. रोहन, थँक्स. झोपला? हो, झोपला. आणि उशा लावल्यात बाजूला? लावलेत घर. केवढाच आहे तो. तो काय कुशीवर वळून पलंगाच्या बाजूला येणार आहे का? अहो तसं नाही, आपण आत्तापासून स्वतःला सवय करून घ्यायला हवी. कधी कुशीला वळेल, कधी उपडा होईल, कधी पुढे सरकेल, काही सांगता येतंय का? आणि हे काय, तू अजून तांदूळच निवडतेस? ए बाई, मला भूक लागली आहे. अहो चकलीच्या भाजणीचे तांदूळ आहेत. तांदूळ आणि डाळ आत्ता भिजवून वाळत टाकले ना, रात्रभर पंख्याखाली कडकडीत वाळती. ए बाई,
दिवाळीच्या फराळाच्या नादात स्वयंपाक करायला विसरलीस की काय? मला भूक लागली आहे श्याम. 10 मिनिटात जर जेवायला वाढलं नाहीस ना तर वाळून आणखीन कडकडीत होईन मी. नाही, स्वयंपाक झालेलाच आहे. एवढे तांदूळ निवडते आणि लगेच वाढते तुम्हाला. 2 मिनिटं. वाढ ग लवकर, भूक लागली मला. हो, वाढते. आत्ता कोण आलं असेल? थांब मी बघतो. तू दादा थोडं बोलायचं होतं, येऊ का? कोण आहे? नाही, कोणी नाही. आत्ता म्हणजे नाही नाही, फार वेळ नाही घेणार मी, थोडं अर्जंट होतं. अहो, कोण आहे? त्यांना आत्ता येऊ द्या जरा. नाही, नको. बाहेरच बोलू आपण. म्हणजे मी बाहेर पडतच होतो, बाहेरच बोलूया आपण. अहो, पण तुम्हाला जेवायचं होतं ना? नाही, येतो मी नंतर, आलोच. अहो, पण काय आहे? समीर, या बसा इथे. किती फेऱ्या मारतोयस? बस. काय आई, रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. कुठे आहे मुलगी? अरे, इतक्या दिवसांनी आली आहे ना ती इथे. जुन्या मैत्रिणींना भेटायला गेली, दीप्ता आणि तृप्तीला. आज दीप्ता आणि तृप्तीला भेटायला गेली. उद्या आपू आणि गायत्रीला भेटायला जाईल. त्या पण आल्यात ना नाशिकहून. किती चिडतोयस रे. तरी बरं, दिवसभर बिचारी स्वयंपाकघरात काम करत असते. आता सुद्धा सगळा स्वयंपाक उरकून मग गेलीये. या मिस देवधर. मला फार उशीर झाला का? नाही नाही, अजिबात नाही. 8:45 झालेत फक्त रात्रीचे. सॉरी, मी निघतच होते. दीप्ता म्हणाली आईस्क्रीम खाऊ. हा, आईस्क्रीम. आईस्क्रीमचं नाव ऐकल्यावर आपण असे आईस्क्रीम सारखेच पागळतो ना. समीर, काय रे, किती राग होतोय सुगस? हा, मी आलेच जरा. कुठे आई? काय 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 झालंय सांगा तरी. नाही, झालं काही नाही ग. होणार आहे आणि त्याची तयारी चालली आहे. मी आलेच ना. म्हणजे आई, अगं मी इथे एवढा वेळ एकटा होतो त्यावेळी मला काही नाही सांगितलंस, आणि आता ती आली तर. काही नाही रे समीर, मी आलेच. घ्या. हे काय? ही अंगठी आवडली ना तुला? मला अंगठी म्हणजे? साखरपुडा करायचा आहे ना, मग अंगठी नको? आणि ही समीर घालेल तुला. मी घालणार ना अंगठी. बघू का तुझ्या हातात बसते का? आत्ता नको. का? अरे का काय, बरोबर बोलतेय ती. तिच्या मापाची आणली, साखरपुड्याच्या वेळी घाल, बरोबर बसेल. ठेवतोय. हा, कधी आहे म्हणे तो तुमचा साखरपुडा? आता मुंबईला येणारच आहे ना मी, तेव्हाच उरकून टाकू. आई, मुंबई काही जालना एवढी सोपी वाटली का तुला? सोपं असतं रे समीर. माणसांना समजून घ्यायचं म्हटलं ना की सगळं अगदी सोपं असतं. आणि आपण काही फार मोठ्या गाठ घालणार नाही आहोत. म्हणजे बघ, शरद, अंजली, त्यांची मुलं आणि मी, एवढे असलं की पुरे ना. म्हणजे घरातल्या घरातच करायचा ना. नशीब माझा. हे बघ समीर, तू अमेरिकेला जाण्यापूर्वी तुझा आणि आशूचा साखरपुडा व्हायला हवा, आणि तो सुद्धा शरद आणि अंजलीच्या समोर व्हायला हवा, एवढंच म्हणणं आहे माझं. बाकी कसलाच आग्रह नाही रे. नाही नाही आई, पण अगं आता ही सगळी गडबड आहे आणि त्यात हा साखरपुडा, म्हणजे तू विचारायचंस ना तरी आधी आम्हाला. हे बघ, या बाबतीत विचारणं काहीही नाही. मी म्हणते तेच आणि तसंच होणार. ठीक आहे? ठीक आहे, चल, पानं घेते मी. या तुम्ही. चला जेवायला. मिस देवधर. आले.
म्हणजे मला पाहून तुम्ही असे गडबडलात का? गडबडलो नाही हो. नाही म्हणजे तुम्हाला फोन बिन काही आला नव्हता ना? कुणाचा? नाही ना आला? कर्जा संदर्भात का? हा म्हणजे एकूणच चौकशी करणारा. नाही, मला नाही कोणाचा फोन आलेला. पण काही प्रॉब्लेम आहे का? काय नाही, म्हणजे तुम्ही असे गडबडलेले दिसलात म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. नाही म्हणजे आमच्या फायनान्स कंपनीतून एखादा फोन आला तर गोंधळून जाऊ नका. म्हणजे काय? काही नाही हो दादा, आमच्या या फायनान्स कंपनीना सतत बकऱ्या असतात ना कापायला. हो. आणि बकरेही गरजवंत असतील तर मान तुकवून उभे राहतात खटकासमोर. अगदी बरोबर बोललात. आणि लोकांच्या गरजा वाढतायत हा आमच्यासाठी एक प्लस पॉइंट आहे ना. तर आमच्या कंपनीतून फोन वगैरे आला तर काही डिटेल्स देऊ नका. कसली डिटेल्स? म्हणजे माझी की समीरच्या कर्जाची? कसलीही देऊ नका हो. नाही म्हणजे मी माझ्या अधिकारात कर्जाचा हप्ता कमी करून दिलाय याबद्दल काही तपशील देऊ नका. छे 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 छे, हा तपशील त्यांना देण्याची मला काय गरज आहे? नाही आपण बोलायचंच नाही त्यांच्याशी फार, नाहीतर एखादी स्कीम गळ्यात घालतील ते. अरे वा, अशी कशी घालतील गळ्यात? स्कीम गळ्यात घालून घ्यायची की नाही हे मी ठरवायचंय ना. हा? अगदी बरोबर बोललात. अहो, या स्कीम वाल्यांचे फोन आले ना की मी मस्त गप्पा मारतो त्यांच्याशी. त्यांना सांगतो की तुमच्याशी स्कीम बाबत खूप लोक बोलत असतील, पण मला सांगा की आज ऑफिसमध्ये येताना तुम्हाला ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली का? तुमचा बॉस कसा वागतो तुमच्याशी? तुम्ही आठवणीने टिफिन घेतलंय का? तब्येतीची काळजी घ्या तुमच्या. अशा गप्पा मारल्या ना की बऱ्याच जणांची कळी खुलते आणि काही जण रागारागाने फोन आपटतात. नाही पण मी म्हणतो तुम्ही कुठली स्कीम घेऊच नका. हा नाही हो, माझ्या गरजा अतिशय छोट्या आहेत आणि देवाच्या दयेने त्या माझ्या पगारामध्ये भागतात. त्यामुळे या कर्ज घेण्याच्या संसर्गजन्य रोगाचा संसर्ग मला तरी झालेला नाही. अहो पण गॅरंटर आहात ना तुम्ही समीरचे, त्यामुळे या ना त्या कारणानं एका लफड्यात गुंतलेले आहातच तुम्ही. लफड्यात? हो नाही नाही, कर्ज म्हणजे संसर्गजन्य रोग वाटतो ना तुम्हाला, म्हणून मी लफडं म्हटलं. आणि आमचा तर काय व्यवसायच आहे कर्ज देण्याचा, अगदी राजरोज कायदेशीर व्यवसाय. विनोदराव, काही प्रॉब्लेम नाहीये ना? छे छे, अगदी निश्चिंत असा. फक्त मी सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. समीरच्या लोनची काही गडबड नाहीये ना? अहो त्याच्या हातात संपूर्ण रक्कम पडली, आता कसली गडबड होणार? आता गडबड केली तर त्यानेच काहीतरी. काय बोलताय तुम्ही? अहो विनोद केला हो मी, माझं नावच विनोद आहे ना. बरं येतो मी. आशू, आशू, काय ग? हं? काय झालं? समीर काय बोलला का तुला? काय झालं तुला? शरदला फोन केलास? आई कसं जमणार आहे सगळं? वहिनीच्या हॉस्पिटलचा खर्च नुकताच झाला त्यात, आणि आता साखरपुडा. आशू, अगं अगदी साध्या पद्धतीने करणार होता आपण समारंभ. नाही खर्च होणार तुझ्या दादाचा. आई माझ्याकडेही पैसे नाही. बाळा, मला सांग कशाला हवेत तुला पैसे? समीरला निदान अंगठी तरी. अरे देवा, काय वेंधळी आहे ग मी. मी ना आधीच सांगायला हवं होतं तुला. काय झालं? थांब तू, मी आलेच. आले, थांब.
बघ तर खरं, उघड. कोणाचं आहे? तुझंच आहे, पण मी सांभाळला. हे तुझ्या आईने दिले होते मला ठेवायला. आईने? माझ्या आईने? हो, तुझ्या आईने, सरस्वतीने. सर, माझी जीवाभावाची मैत्री. पण तुझे बाबा गेले आणि 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 सगळं आभाळच कोसळलं तिच्यावर. पण तुझ्या लहानग्या चेहऱ्याकडे बघून तिनं स्वतःला सावरलं. पण तरी सुद्धा नवरा गेला आणि सगळं जग परख झालं तिला. ती खंगत गेली आणि एक दिवस हे मंगळसूत्र तुझ्या आईचं आणि अंगठी तुझ्या बाबांची, तुझ्या आईनं आठवण म्हणून जपून ठेवलेली. साधारण म्हणाले होते, माझ्या आशुला दे तिचं लग्न ठरल्यावर. हे सगळं माझ्याकडे होतं म्हणून वाचलं, नाहीतर आई कुठून तरी बघत असेल. आशू, आपली मुलगी सुस्थळी पडली याचं खूप समाधान वाटत असेल सरूच्या आत्म्याला. तिने किती भरोशाने ठेवायला दिले होते त्या वस्तू माझ्याजवळ. आणि त्या कारण तू माझ्याच घरात येणार आहेस. तिला जणू माहिती होतं की तुझं लग्न माझ्या समीरशीच होणार आहे. आई, मी आहेस का आशू? पण सरूची जागा नाही कोणी घेऊ शकणार. गणपती विसर्जनानंतर आपण जशी ओली वाळू पाटावर ठेवतो ना, तशाच तिच्या आठवणी मनात ठेवायच्या. सरूची जागा नाही कोणी घेऊ शकत.